जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 ची तयारी करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थी मित्रांचं मी शुभांगी सुकरे टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते। तर सध्या आपण अपडेटवर अपडेट पाहत आहोत 2025 च्या भरतीबाबत। म्हणजे नक्कीच आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, आपल्यासाठी सरकार प्रोसेस मध्ये आहे, बरोबर। तर समोर स्लाइड आपल्याला दिसत आहेच, महत्वाचं अपडेट आपल्यासाठी ही असणार आहे। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत ही अपडेट शेअर करायची आहे। पाहूयात आज नक्की काय आहे। तर बघा, येत्या 2 महिन्यात होणार 10,000 जागांवर पोलीस भरती। तरुणांना काय आहे, ही संधी आहे। 10,000 जागा, कालचीच अपडेट आपली तुम्ही पाहिली असेलच। काल मला वाटते पुण्याचा पेपर होता, हे ते पण पुण्या पेपर मधलंच कात्रण होतं आणि हे सुद्धा पेपर मधलं कात्रण आहे। ऑफिशियल अपडेट नाहीये, पण ती यायला सुद्धा वेळ लागणार नाही, बरोबर। कालच्या कात्रणमध्ये सुद्धा आपण पाहिलं की 10,000 जागांवर भरती निघणार आहे, बरोबर। तर आज सुद्धा तेच आहे। आजचा पेपर तुम्हाला दिसतोय छत्रपती संभाजीनगरचा आहे, ओके। तर इथं तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे भरतीबाबत। तर बघा, राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांच्या रिक्त जागा यांचा मेळ साधण्यासाठी येत्या 2 महिन्यात 10,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे। ठीक आहे, 10,000 पदांची पोलीस भरती होणार आहे असं सांगितलंय। या संदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत। म्हणजेच याच्यावरून आपल्याला कळतंय ऑफिशियल अपडेट यायला अजिबात वेळ लागणार नाही। तर बघा, जानेवारी अखेरपर्यंत सर्व जिल्ह्यांची बिंदू नामावली शासनाकडून मागवण्यात आलेली आहे, ओके। याच्या आधी आपली जे काही पुणे कारागृहाचं ग्राउंड ते ऑलरेडी चालू झालेलं आहे। ग्राउंड होऊन लेखी परीक्षा होऊन ती भरती संपेल आणि लगेच ह्या भरतीची प्रक्रिया धडाधड चालू होणार आहे। बिंदू नामावली मागवलेली आहे, ती सुद्धा लवकरच येईल आपल्या जवळ। त्याच्यानंतर बघा, राज्यात दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे। पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचं चित्र आहे। राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत आहे। त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे। दरवर्षीच पोलीस भरती असते, कधी जागा कमी असतात, कधी जागा जास्त असतात, पण पोलीस भरती मात्र दरवर्षी असते। कोरोनाचा पिरियड होता त्याच्यामुळे ते आपण याच्यामध्ये काउंट करणार नाही, ओके। डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे। या पुढे पाहूयात आपण काय। तर या पोलीस भरतीचा मैदानाचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल। हे पुढचं जशी एकदा प्रोसेस स्टार्ट झाली तर पुढची प्रोसेस आपोआपच होणार आहे। आपल्यासाठी महत्वाचं हे आहे की भरतीची चर्चा आता मार्केटमध्ये होते असं म्हणायला हरकत नाही। बरेच विद्यार्थी मित्र म्हणत होते की हीच वर्षी ही भरती आता होईल म्हणता म्हणता 1-1.5 वर्ष गेले ते भरती व्हायला, मग पुढच्या भरतीचं सुद्धा असंच होईल का? तर अजिबात नाही। सध्या समोर तुम्हाला दिसत आहे 2 महिन्याचा टाइम दिलाय, भले 4-5 महिने लागू देत, पण भरती मात्र होणार। त्यामुळे ते तयारीला लागलेत, आपण सुद्धा तयारीला लागायचे। ग्राउंड कंटिन्यू करायचं। ज्यांनी अजूनही ग्राउंडवर पाय ठेवलेला नाहीये, 1 वर्ष झालं असेल किंवा 6 महिने झाले असेल ग्राउंडवर पाय ठेवलेला नाहीये, त्या प्रत्येकाने ग्राउंडची तयारी चालू करा, सातत्य ठेवा, त्याच्याच बरोबर अभ्यासाची तयारी सुद्धा चालू ठेवा। लवकरच ही भरती सुद्धा निघणार आहे आणि खाली त्यांनी अपडेट दिलेली आहे की टप्प्याटप्प्याने ही पोलीस भरती राबवणार आहेत। त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये। अभ्यासात आणि ग्राउंडच्या प्रॅक्टिस मध्ये सातत्य ठेवा आणि काही लागलंच तर आम्ही आहोतच, ठीक आहे। तर नंतर जी काही अपडेट येईल तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। ही अपडेट जास्तीत जास्त भरती देणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। विश यू ऑल दी बेस्ट।